श्री मुलिका देवी विद्यालय निघोजच्या वतीनं बालानंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री मुलिका देवी विद्यालय निघोजच्या वतीनं आयोजित बालानंद मेळाव्यात मार्गदर्शन करताना हार्दे यांनी सांगितलं की आजचा विद्यार्थी उद्याच्या भारताचा भावी नागरिक असून योग्य संस्कार निर्माण करून वातावरण निर्मितीनुसार शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना ग्राहक ज्ञान, बाजारपेठ वस्तूंचे मूल्य याची जाणीव होऊन स्वतः वस्तू विक्री करून कमवलेल्या पैशाचा आनंद मिळून आत्मविश्वास वाटतो। अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य किसन सुकटे सर यांनी प्रास्ताविकात बालानंद मेळाव्याचा आढावा घेतला। या प्रसंगी एकनाथ पठारे, विलास हार्दे, भाजप ओबीसी सेलचे मनोहर राऊत, ग्रामपंचायत सदस्य भास्कर वरा यांनी मार्गदर्शन केलं। बालानंद मेळाव्यात पवनचक्की, ऊर्जा निर्मिती, ठिबक सिंचन शेती, आदर्श गाव, रिमोट कार, मानवी पचन संस्था, चहा, वडापाव, भाजीपाला, भेळ इत्यादी खाद्यपदार्थ आणि बाजारातील वस्तूंचं प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध प्रकारचे खेळ घेण्यात येऊन विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंची विक्री पालक, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांना करण्यात आली। या प्रसंगी मनोहर राऊत, मेजर सुनील वरा, राजू शेटे, उपप्राचार्य वाघ सर, पर्यवेक्षक घोलप सर, ज्ञानदेव अठरे सर, भाऊसाहेब झावरे, दीपाली लामखडे, पत्रकार भास्कर कवाद, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बालानंद मेळाव्यामुळे मुलांना व्यावहारिक ज्ञान तर मिळतच, परंतु आपले आई वडील जे कष्टाने पैसे कमवतात आणि मुलांना शाळेत पाठवतात, पण काही मुलांना त्या पैशाची किंमत माहीत नसते। तर या बालानंद मेळाव्याच्या माध्यमातून मुलांना ज्यावेळेस स्वतः पैसे कमवायची ज्यावेळेस त्यांना जाणीव होईल, त्यावेळेस ते पैसे खर्च करताना सुद्धा त्या मुलांना पैसे ते व्यवस्थित खर्च करतील। या प्रकारे असे भरपूर असे अनुभव त्यांना येतील, त्यांना आनंद पण खूप मिळेल याच्यातून। आज जो बालमेळावा भरलेला आहे, या बालमेळाव्याच्या निमित्ताने शाळेतील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना एक व्यावहारिक ज्ञान मिळावं या दृष्टीने हा कार्यक्रम शासकीय पातळीवर साकार करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला ग्रामस्थांकडून अतिशय उत्साहाने असा प्रोत्साहन मिळालेला आहे। त्यांनी हा कार्यक्रम वारंवार साकार करावा असंही शाळेला विनंती केलेली आहे। तसंच या कार्यक्रमातून मुलांना देवघेव हे जे व्यावहारिक ज्ञान आहे, सामाजिक बाजारपेठेमध्ये आल्यानंतर देवाणघेवाण कशी करावी याचं जुजबी नॉलेज याच्यातून मिळालेलं आहे। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दळवी सर यांनी केलं, तर आभार एकनाथ पठारे यांनी मानलं। प्रतिनिधी सागर आतकर, NTV न्यूज, पारनेर।